अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। स्पीड फायर सर्विस हर किसी की सुरक्षा के लिए, दवाखाना हो या मॉल या अति महत्व की चीजों की सुरक्षा के लिए स्पीड फायर सर्विस तत्पर सेवा में। पता पुराना पेड़गांव रोड, पाटिल हॉस्पिटल, इनायत नगर, परभनी। मोबाइल नंबर 9766307101 या 9860104058। खेती को दिन में बिजली आपूर्ति की जाए, इस मांग को लेकर आज तारीख 4 मार्च 2022 शुक्रवार के रोज स्वाभिमानी किसान संगठन की ओर से मानवत तहसील के मंगरूल में रास्ता रोको आंदोलन किया गया। पिछले कई दिनों से स्वाभिमानी किसान संगठन के संस्थापक अध्यक्ष सांसद राजू शेट्टी इन्होंने कोल्हापुर में धरना आंदोलन शुरू किया। इसी के तहत मानवत तहसील के मंगरूल में आंदोलन किया गया और विविध मांगों का निवेदन बिजली महावितरण के उप कार्यकारी अभियंता NV उइके इनके पास दिया गया। इस समय बिजली कंपनी के RG बिराजदार, SU गिरी, SB भदरगे, DR कदम, NS शेख इनकी हाजिरी रही। इस आंदोलन में मानवत तहसील अध्यक्ष हनुमान मसलकर, विठ्ठल चौखट, आदिनाथ डुकरे, बालासाहेब डुकरे, शिवाजी चौखट, अशोक चौखट, सूरज चौखट, श्रीकांत डासाळकर, अर्जुन गायकवाड, विश्वनाथ चौखट, गजानन राठोड, प्रकाश चौखट, महेश कदम, लक्ष्मण काळे, तुलसीराम काळे, तुकाराम धोत्रे, अनंता आमटे, रवि चौखट के साथ स्वाभिमानी किसान संगठन के कार्यकर्ता और पदाधिकारी और किसान के साथ युवा किसान बड़ी संख्या में शामिल थे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. 12वीं कक्षा के परीक्षा का पेपर, परीक्षार्थी का रहा प्रतिसाद। 2 वर्षों से कोरोना महामारी के चलते ऑनलाइन परीक्षा ली गई। इस वर्ष राज्य सरकार ने ऑफलाइन परीक्षा की घोषणा शिक्षा मंत्री इन्होंने करने से छात्राओं ने इस परीक्षा का विरोध दर्शाते हुए ऑफलाइन परीक्षा के बजाय ऑनलाइन परीक्षा लेने को आंदोलन किया और परंतु लेकिन सरकार ने ऑफलाइन परीक्षा लेते हुए होम सेंटर रखकर छात्राओं को 20 मार्च का प्रावधान रख इसी के तहत आज तारीख 4 मार्च 2022 शुक्रवार से 12वीं कक्षा की परीक्षा शुरू होते हुए इंग्लिश विषय का पेपर लिया गया। 12वीं की परीक्षा 7 अप्रैल तक जारी रहेंगे, ऐसा बताया गया है। आज परीक्षा केंद्र पर न्यूज परभनी महानगर के संवाददाता बालाजी कांबळे इन्होंने जाकर जायजा लिया। परीक्षार्थियों ने क्या कहा और शिक्षकों ने क्या कहा, आइए जानते हैं। थोडे एफर्ट्स घेतल्यावर मग सगळं सिंपल होऊन जातं, म्हणजे लँग्वेज पण एकदम सिंपल होती, काही जास्त समजायला अवघड नव्हतं। टाईम पण मॅनेज झालं, पूर्ण क्वेश्चन्स पण असेच डिपिक्ट केले होते, एवढं काही टेन्शन नाही होतं। ज्या मुलांनी म्हणले होते की ऑनलाईन परीक्षा घ्या, मला वाटते नव्हतं म्हणायला पाहिजे, कारण पेपर सिंपलच होता। थोडे एफर्ट्स घेतलं म्हणजे एवढं अवघड नव्हता समजायला, थोडे एफर्ट घेतल्यानंतर सगळं सिंपलच होऊन गेलं असतं। म्हणजे इंग्लिश काय एवढा पण हे सब्जेक्ट नाही आहे, यू कॅन कव्हर इट। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वीची परीक्षा आमच्या परीक्षा केंद्रावरती शासनानं ठरवून दिलेल्या नियमानुसारच आज पहिला पेपर अगदी व्यवस्थित रीतीनं पार पाडला गेला। मध्यंतरी काही विद्यार्थ्यांनी जी ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या संदर्भानं मागणी केली होती ती खरं पाहिलं तर तेव्हा चुकीची होती। हे या परीक्षेच्या सुरळीत आयोजनामुळं 100% सिद्ध झालेलं आहे आणि तद्वतच यामधनं विद्यार्थ्याची जी काही गुणवत्ता आहे ती चांगल्या पद्धतीनं निश्चितच तपासली जाणार आहे। उलट पक्षी ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तेवढ्या चांगल्या पद्धतीने तपासली गेली नसती आणि विद्यार्थी अगदी चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकले नसते। माझ्या परीक्षा केंद्रावरती आज झालेली जी परीक्षा आहे ती शासनानं ठरवून दिलेले जे काही नियम होते त्या सर्व नियमांचं योग्य पद्धतीनं पालन करूनच पूर्ण संपन्न झाली। विशेष म्हणजे या परीक्षेमध्ये अनुपस्थितीचं प्रमाण अगदी तुरळक होतं। माझ्या केंद्रावरती 394 विद्यार्थ्यांपैकी फक्त 5च विद्यार्थी हे परीक्षेसाठी अनुपस्थित होते, तर तिचं सहकार्य ही परीक्षा पार पाडण्यासाठी लाभलं। परभनी शहर के साहित्य रत्न कॉमरेड अन्नाभाऊ साठे इनके पुतले के अतराफ सुशोभीकरण करे, ऐसी मांग का निवेदन आज तारीख 4 मार्च 2022 शुक्रवार के रोज मनपा आयुक्त को दिया गया। इस निवेदन पर कॉमरेड गणपत भिसे, विश्वनाथ गवारे, उत्तम गोरे, अशोक उबाळे, विकास गोरे, किशोर कांबळे, हेमंत साळवे, पप्पू वाघमारे, पप्पू जाधव, इंगळे RP, भारतराव ससाने, प्रवीण बोराडे, संतोष गवारे, कॉमरेड ज्ञानेश्वर मोरे, कॉमरेड अशरोबा उफाळे, बायोजी घोडे, के भारसाकळे, दिलीप कांबळे आदि के हस्ताक्षर मौजूद है। परभणी शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग 222 आणि आत्ताचा 61 या महामार्गालगत साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा संघर्ष मागच्या 4 वर्षापासून परभणी शहरामध्ये सुरू झालेला आहे। महानगरपालिकेने 1/7/2019 रोजी या कामाची वर्क ऑर्डर काढलेली होती। वर्क ऑर्डर काढल्याच्या नंतर महानगरपालिकेला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता नांदेड यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं।
ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर महानगरपालिकेकडून कार्यकारी अभियंता कार्यालयाला जे उत्तर जाणं अपेक्षित होतं की हा पुतळा महामार्गावर नसून महामार्ग सोडून आत आहे, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे, हे जे उत्तर जाणं अपेक्षित होतं महानगरपालिकेकडून आजच्या तारखेपर्यंत उत्तर राष्ट्रीय महामार्गाला या ठिकाणी गेलेलं नाही. आणि मग बाहेर समाजाला सांगितलं जातं की पुतळा होऊ लागलेला आहे, परंतु जागेचा प्रश्न अजून सुटलेला नाही. म्हणजे हे लोकांना हे सांगायला तयार नाहीत आणि याहून फार मोठं राजकारण करून मागच्या 4 वर्षापासून हा पुतळा पेंडिंग पडलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही स्वाभिमानी मातंग समाजाचा जबाबदार मोर्चा आम्ही महानगरपालिकेवर या ठिकाणी आणलेला होता. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आम्ही केवळ शिष्टमंडळ घेऊन आम्ही या ठिकाणी भेटून उपायुक्त देवीदास जाधव यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की जे असेल ते पुतळा होणार असेल, सुशोभीकरण होणार असेल तर किती तारखेपर्यंत होणार आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला या कामाच्या संदर्भात काही जर टेक्निकल अडचण असेल ते सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालं पाहिजे. परंतु केवळ मातंग समाजाच्या कानात बिड्या ठेवून या समाजाची जी काय दिशाभूल करण्याचं काम जे या ठिकाणी चाललेलं आहे, म्हणजे आम्हाला अक्षरशः वेड्यात या ठिकाणी काढावं लागलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा होतो तो सुरळीत पार पडतो, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होतो तो सुरळीत पार पडतो, शिवाजी महाराजांचा पुतळा होतो तो सुरळीत पार पाडला जातो, वसंतराव नाईकचा पुतळा होतो तो सुरळीत पार पाडला जातो, त्या ठिकाणी महाराणा प्रतापाचा होतो तो सुरळीत पार पाडला जातो, या ठिकाणी महात्मा फुलेंचा पुतळा होतो हे सुरळीत पार पाडलं जातं. आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात खूप लागलेला आहे. आणि म्हणून या पुतळ्याला सगळीकडून अडचणी आणण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून जे पूर्वीचे वेडे मांग होते त्यांना तुम्ही मूर्ख बनवा, आताचे नवीन पोरं हे आंदोलनात उतरलेले आहेत आणि ह्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही महानगरपालिकेवर आलेलो आहे. आणि लवकरात लवकर जोपर्यंत याचा निर्णय होत नाही याचा निर्णय झाला पाहिजे यासाठी आजपासून खऱ्या अर्थानं परभणी जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेटलेलं आहे. कृषि सेवा मुख्य परीक्षा के नए शिक्षाक्रम को कृषि अभियांत्रिकी संगठन का विरोध दर्शाते हुए कृषि अभियांत्रिकी और अन्य संलग्न पदवीधारकों पर कृषि सेवा मुख्य परीक्षा के नए शिक्षाक्रम के कारण नाइंसाफी होने की वजह से ये शिक्षाक्रम वापस ले, वरना कृषि अभियांत्रिकी का पदवीधर कॉलेज बंद रखकर आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा कृषि अभियांत्रिकी संगठन की ओर से दिया गया है. इस मामले में वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय के कुलगुरू को तारीख 4 मार्च 2022 शुक्रवार के रोज निवेदन दिया गया है. इसमें महाराष्ट्र राज्य पत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परीक्षा कृषि सेवा मुख्य परीक्षा के शिक्षाक्रम का दोबारा ध्यान देने की मांग की गई है. तर आयोगाने ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग जे आहे फील्ड आहे तर त्याच्यावर भरपूर अन्याय करण्यात आलेला आहे. कुठलीही पूर्वसूचना नाही देता सिलेबस चेंज करण्यात आलेला आहे. आणि पूर्वी 280 मार्क्सला असलेला जो पूर्ण सिलेबस होता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा तो सध्या फक्त 16 मार्क्सला करण्यात आलेला आहे. आणि या पोस्टसाठी आम्हाला अभ्यास तेवढाच करायला लागतो आहे, पण तरीही आम्हाला मार्क्सचं वेटेज खूप कमी आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की आमच्यासाठी एक ऑप्शनल पेपर ठेवण्यात यावा आणि विचार करावा या गोष्टीचा की आमच्यावर खरंच अन्याय होतो आहे. आम्ही अभ्यास करतो आहे आणि आधीही असंही 2018 पासून ॲड आलेली नाही आहे आणि आता ॲड आली आहे आणि फक्त 1 महिन्यापूर्वी आम्हाला असं सांगण्यात आले आहे की तुमचा सिलेबस चेंज झालेला आहे. तर आता सध्या इकडे आम्ही 200 विद्यार्थी जमा झालेलो आहोत. तर सगळ्यांची विनंती आहे की आमच्यासाठी एक ऑप्शनल पेपर ठेवण्यात यावा. MPSC हे कृषी अधिकारी आहेत ना आपले सगळे, त्यासाठी कृषी अधिकाऱ्यासाठी टेक्निकल MPSC घेतलं जाते. आणि त्यामध्ये आतापर्यंत कसं होता की दोन मेन डिग्र्या समजल्या जात होत्या, एक BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि एक BSc ॲग्रिकल्चर. आणि आतापर्यंत कसं होतं प्रीसाठी सगळ्यांनी एकच पेपर होता आणि मेनसाठी असा होता एक कॉमन पेपर होता, त्याच्यामध्ये जनरल ॲग्रिकल्चर, त्यामध्ये सॉईल सायन्स आणि ॲग्रोनॉमी होत होता. आणि दुसरा पेपर असा होता त्याच्यामध्ये 2 पेपर राहायची, एक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग राहायचं आणि एक BSc ॲग्री. त्यांना त्या डिग्रीचा हवा आहे, त्यांना ते सोपं वाटते ते घ्यायचे आणि त्याच्यावरनं आपण पेपर द्यायचा असं होतं. पण असं त्यांनी काय केलं की 11 तारखेला फेब्रुवारीच्या 11 तारखेला असं केलं की त्यांनी डायरेक्ट एक सिलेबस बदलून टाकला. बदललं तर बदललं. त्यांनी काय केले त्याच्यामध्ये असं चेंजेस दिले त्यांनी. पूर्ण आपलं BTech ॲग्रिकल्चर आहे ना ते पूर्ण वगळत आलेलं आहे. आणि पहिलं एक पेपर होतं ते कॉमन होतं, त्याच्यामध्ये काही सिलेबस बदललेलं आहे ते आपल्याला मान्य आहे, त्याच्याबद्दल आपलं काही अपेक्षा नाही की त्याच्या काय बदला असं काही म्हणणं नाही. पण दुसरा पेपर होता ना आमचा ऑप्शनसाठी ते ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी होता, पण त्यांनी पूर्ण ते काढून टाकलेलं आहे. तेवढं सिलेबस आमचं आहेत ना ते 16 मार्काला ठेवण्यात आलेलं आहे. की त्या आपलं पहिलं पेपर होतं ना सेकंड ऑप्शनल, तसंच आम्हाला सेकंड ऑप्शनल राहायला पाहिजे, त्यांनी आता वगळण्यात आलेलं आहे. ते फक्त एकच पेपर ठेवलं आहे, त्याच पेपरमध्ये आपलं फक्त 16 मार्कासाठी ते सिलेबस ठेवलं आहे. तेवढं सिलेबस ते 16 मार्कासाठी ठेवण्यात आलेलं आहे.
परभनी के सागला फलाट बुखारी मस्जिद के करीब रहने वाले 5 साल उम्र का शेख हुजैर शेख सलाउद्दीन ये लड़का आज तारीख 4 मार्च 2022 शुक्रवार के रोज घर के सामने खेल रहा था। 11 बजे के दरमियान ऊँट वाले सवारी कराने गली में आए और ये पीछे पीछे उनके शेख हुजैर चला गया, ऐसा कहा जा रहा है। लेकिन उसे अभी तक नहीं आने से उसके घर वालों ने ढूंढना शुरू किया है, लेकिन शेख हुजैर का कोई पता नहीं चल पा रहा है। नगर सेवक एवं फारूक बाबा मित्र मंडल के पदाधिकारी भी उसे ढूंढ रहे हैं। इस बच्चे के शरीर पर गुलाबी शर्ट है। जिस किसी को भी दिखाई देने पर शेख इलियास मोबाइल नंबर 9764121202 या फिर सैयद फारूक बाबा 9823127444 इस नंबर पर संपर्क करें, ऐसी अपील की गई है। विदर्भ के यवतमाळ जिले स्थित पुसद तहसील के बेलोरा और क्षत्रिय रीतपुर तहसील मुर्शी जिला अमरावती इन दो जगहों पर बाबा साहेब अम्बेडकर पुतले की विटंबना की गई, यानी कि मानहानि की गई। उन समाज कंटकों को तुरंत लेकर कार्रवाई की जाए, ऐसी मांग का निवेदन रिपब्लिकन सेना की ओर से जिला कलेक्टर द्वारा राज्य के गृह मंत्री दिलीप वळसे पाटिल को दिया गया है। जहां जहां महापुरुषों के पुतले हैं वहां पर सीसीटीवी कैमरे लगाए जाए, पुतले की सुरक्षा के लिए सुरक्षा गार्ड की नियुक्ति करे, ऐसा निवेदन में कहा है। इस निवेदन पर रिपब्लिकन सेना युवा मराठवाड़ा अध्यक्ष आशीष विजय वाकोडे और संजय कुमार खिल्लारे के हस्ताक्षर मौजूद है। युवा रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाधिकारी मॅडमला आज निवेदन देण्यात आलेलं आहे। विषय अतिशय गंभीर आहे। बेलोरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तसेच क्षत्रिय रीतपूर तालुका मुळशी जिल्हा अमरावती या दोन्ही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे। ऐन जयंतीच्या टायमाला महामानवाची जयंती आज येऊन ठेपलेली आहे आणि ह्या टाईमला बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना होतं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। आम्ही आज कलेक्टर मॅडमला निवेदन दिलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महाराष्ट्रात जिथे जिथे महामानवांचे पुतळे आहेत तिथे CCTV कॅमेरा बसवण्यात यावा व दुसरी अतिशय महत्त्वाची मागणी आहे की पुतळ्याच्या संरक्षणासाठी रक्षक नेमण्यात यावं। मागं आपण पाहिलं असेल की 5-6 वर्षाखाली जयंतीच्या वेळेस या टाकळी या कुंभकर्ण या गावामध्ये पुतळ्याची विटंबना झाली, मानवतला पुतळ्याची विटंबना झाली आणि आंबेडकरी समाज पेटून उठला होता। आता अशी घटना होऊ नये, असं जातीय वातावरण या महाराष्ट्रामध्ये पेटू नये यासाठी आम्ही आज हे निवेदन देत आहोत। प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटक करून कडक अशी कारवाई करावी अशी आमची या निवेदनामार्गे मागणी आहे। महानगर पालिका सभापति चुनाव का चयन निर्विरोध। स्थायी समिति सभापति के लिए खान, प्रभाग समिति अ सभापति के लिए अली खान मोइन खान, प्रभाग समिति ब के लिए कमलाबाई नागनाथ काकड़े, प्रभाग समिति क सभापति के लिए शेख फरहत सुल्ताना शेख अब्दुल मुजाहिद इनको चुना गया है। परभनी महानगर पालिका के स्थायी समिति सभापति के कार्यकाल समाप्त होते ही चुनाव प्रक्रिया ली गई। पीठासीन अधिकारी जिला कलेक्टर आचल गोयल इनके अध्यक्षता में तारीख 4 मार्च 2022 शुक्रवार के रोज बी रघुनाथ हॉल में सभापति चुने जाने की प्रक्रिया ली गई। इस समय मनपा आयुक्त देवीदास पवार, अतिरिक्त आयुक्त रंजीत पाटिल, नगर सचिव विकास रत्न पारके इनकी हाजिरी रही। स्थायी समिति सभापति के लिए गुलमीर खान इनके एक ही अर्ज आने से उनकी आज घोषणा की गई, औपचारिकता रही थी। प्रभाग समिति अ में अली खान और विद्या जादव इनका अर्ज था, लेकिन विद्या जादव समय के भीतर अपना अर्ज वापस लिया। यहाँ अली निर्विरोध चुने गए। तो प्रभाग सबिया बेगम, कमलाबाई काकड़े और सैयद समरी ऐसे 3 अर्जी आए हुए थे, जिसमें से सबिया बेगम और सैयद समरी अपना अर्ज वापस लेने पर कमलाबाई काकड़े का निर्विरोध चुना गया है। प्रभाग समिति 3 अर्ज आए हुए थे। उषाताई झांबड़, नम्रता हिवाड़े इन्होंने अर्ज वापस लेने कांग्रेस आई के शेख फरहत सुल्ताना शेख अब्दुल मुजाहिद निर्विरोध चुने गए हैं। न्यूज परभनी महानगर ने पहले ही भविष्य भाकित किया था, जिसमें यह बात बताई गई थी कि कांग्रेस के जिला अध्यक्ष एवं विधायक सुरेशराव वरपुड़कर ये किस रुख इस्तेमाल करेंगे, ये आने वाला समय बताएगा। और 4 मार्च को यह साबित हो चुका है कि कांग्रेस के खामे में 2 सभापति आ चुके हैं और राष्ट्रवादी के 1 आ चुका है। यहाँ पर प्रभाग समिति क में जहां पर बीजेपी, राष्ट्रवादी और कांग्रेस तीनों के भी अर्ज थे, जिसमें से बीजेपी और राष्ट्रवादी ने वापस लिया, जिसमें कांग्रेस के शेख फरहत सुल्ताना शेख अब्दुल मुजाहिद ये निर्विरोध चुने गए हैं। अली खान, काकडेताई आणि ॲडव्होकेट मुजाहिद आणि स्थायी समितीचे आमचे खास ते निवडून आले। त्यांना आम्ही महिलांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। आज आमचे जिल्ह्याचे नेते
त्यांचे मार्गदर्शनाखाली म्हणजे उपमहापौर भगवानराव, विरोधी पक्षनेते विजयराव जामकर आणि सर्व सन्मान्य सदस्य त्यांचे मार्गदर्शन वरपुडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज स्थायी समिती सभापती माझं झालं आहे आणि प्रभाग समिती मध्ये अली खान आणि प्रभाग समिती मध्ये आमचे वकील साहेबांचे विशेष आणि प्रभाग समिती मध्ये नागनाथ काकडे हे चौघजण बिनविरोध झालेले आहे. मी मनापासून सर्व सन्मान्य सदस्य आणि पूर्ण शहरवासीचा अभिनंदन करतो. आमच्याकडून आणि आमचे पूर्ण परिवाराकडून अभिनंदन करतो. निगमी गेटे के अध्यक्ष हमारे गुलमीर खान साहब, खलंदर खान साहब को बनाया गया है. मैं मेरी तरफ से दिली मुबारकबाद देता हूँ. हमारे भगवानराव वाघमारे साहब, उपमहापौर और वरपुडकर साहब के अंडर में जो आज निवड हुई है सभी प्रभाग समिति की, तो बोर्ड और स्टैंडिंग कमेटी की मैं सबको धन्यवाद देता हूँ. मेरी तरफ से दिली मुबारकबाद देता हूँ. मध्ये सेकंड टर्मचे शेवटची निवडणूक होती. सेकंड टर्ममधली ह्या निवडणुकीचे उमेदवार म्हणजे आमचे सर्व महानगरपालिकेतील सहकारी. गेल्या 5 वर्षापासून परभणी महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे, परंतु कुठल्याही पक्षाला वेगळं न ठेवता सगळ्याला सोबत बराबर घेऊन आम्ही ही महानगरपालिका 5 वर्षीच चालवतो. आज ही शेवटची निवडणूक होती. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते अध्यक्ष आदरणीय वरपुडकर साहेब, माझे महानगरपालिकेतील सगळे सहकारी नगरसेवक आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सगळ्या महिला प्रतिनिधी. ही निवडणूक या टर्ममधली शेवटची असल्यामुळे अनेकांना असं वाटत होतं की ही निवडणूक अडचणीची होईल, परंतु आमच्या सगळ्या बहादर नगरसेवकांनी वेळेचा आणि सगळ्या गोष्टीचं भान ठेवून ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. खेती को दिन में बिजली आपूर्ति की जाए, इस मांग को लेकर आज तारीख 4 मार्च 2022 शुक्रवार के रोज स्वाभिमानी शेतकरी संगठन की ओर से विविध जिले के अंदर विविध जगहों पर रास्ता रोको आंदोलन किया गया. पिछले कई दिनों से स्वाभिमानी किसान संगठन के संस्थापक राजू शेट्टी इन्होंने कोल्हापुर में धरना आंदोलन शुरू किया है. इसी के तहत परभणी जिले के पालम रास्ते के इटारसी पुल पर और नांदेड़ रास्ते के इटारसी नदी के पुल के करीब, उसी के साथ गंगाखेड़ में स्वाभिमानी किसान संगठन की ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया. इस समय स्वाभिमानी पक्ष के जिला अध्यक्ष भगवानराव शिंदे, विधानसभा अध्यक्ष जयवंत कुंडीकर, तहसील अध्यक्ष बाळासाहेब टेकाळे इनको समर्थन देते हुए सकाराम बोबड़े पड़ेगांवकर, मरड़ गांव के जयदेव मिसे इन्होंने आंदोलन को समर्थन दर्शाया और आंदोलन में शामिल हुए. इस समय अंकुश कोरडे, भगवान पात्रे, बाळासाहेब दिगंबर रेंबाळे, माधव कुंडगीर, माधव ठोकळे, गणपतराव शिंदे, प्रकाशराव शिंदे, मारुतराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, प्रकाश जोशी आदि शामिल थे. इस समय पुलिस का सख्त बंदोबस्त दिखाई दिया. टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळावी एवढी सोपी आणि साधी मागणी या संघटनेची आहे आणि शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय असल्यामुळं आणि शेतकरी हिताचा विषय असल्यामुळं मी आणि जयदेवरावजी मिसे आम्ही या ठिकाणी स्वतःहून या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आत्ताच बालासाहेब भाऊंनी सांगितलं की विजेचा प्रश्न एवढा आहे की म्हणजे त्याच्याबद्दल आता जास्त सांगायची गरज नाही आहे. पण रात्री जेव्हा आपण विहिरीवर म्हणा नदीवर आपण पाणी देण्यासाठी जातो तर बऱ्याच घटना अशा घडल्या आहेत की शाट लागून बरेच शेतकरी मेलेले आहेत. मागं जालना जिल्ह्यामध्ये 3 शेतकरी विहिरीमध्ये करंट लागून मेले. ती जर लाईट दिवसा असेल तर या घटना शेतकऱ्याच्या नशिबी पुरा येणार नाहीत. आणि मित्रांनो सर्व सांगायचं म्हणलं तर रात्री जेव्हा आपण त्यावेळेमध्ये मोठे मोठे वन्यजीवापासून आपल्याला धोका होऊ शकतो. पण त्यात जर सापाला मारलं आपण जर तसा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला तर त्या शेतकऱ्याला शिक्षा होते. म्हणजे साप माणसाला चावला तर काहीच नाही मिळणार, माणसालाही मिळणार नाही, जनावराला चावला तरी काही मिळणार नाही. पण तेच जर साप शेतकऱ्याने मारला तर त्याला शिक्षा होणार. असं उलटे नियम या सरकारचे आहेत. हे नियम बदलण्यासाठी शेतकऱ्याची पोरं विधानसभेत जाणं आवश्यक आहे. तोपर्यंत तरी किमान शेतकऱ्यांना 10 तास वीज द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे.
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब या आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन मी करतो। परभनी के मदीना पार्टी के आगे सरहद गांधी स्कूल के करीब सरहद गांधी डीपी क्रमांक 3 जोन नंबर 3 में आने वाली इस डीपी का ऑयल टपकते हुए डीपी ने आग पकड़ी। डीपी जलते ही बड़ा आवाज होते हुए डीपी से आग की चिंगारियां निकलना शुरू हुई। अतराफ के लोग आवाज से डर गए। ये घटना आज 4 मार्च 2022 गुरुवार की रात 9 बजे के दरमियान हुई है। इस डीपी के आग से डीपी के करीब रहने वाले नागरिकों में डर का माहौल दिखाई दे रहा है। आपको अवगत कराते चले 3 मार्च 2022 गुरुवार के रोज रात 8 बजे के दरमियान मस्जिद के करीब नांदेड़ बेस इलाके की डीपी में भी आग लगी थी। उसे आवाजाही करने वाले नागरिकों ने और अतराफ के नागरिकों ने मिलकर मिट्टी डालकर वो आग को बुझाया था और काबू में किया। लेकिन अभी गर्मी के दिन चालू हो रहे हैं और गर्मी के दिनों में ये एमईसीबी वाले लाइट मीटर काटते हुए उनके ऊपर खाली 500 से 1000 रुपये भी बकाया है। उनके मीटर काट दे रहे हैं, उनकी लाइट काट दे रहे हैं और उन्हें सुविधा देने के लिए कोई इनके पास ही प्रकार का कोई उपाय नहीं है। आज डीपियां जल रहे हैं, घंटों गिनती लाइट बंद रह रही है। शहर के नागरिक चुप्पी साधे हुए और यहाँ के नेतागण अपनी अपनी मनमानी चला रहे हैं। ऐसे समय में नागरिकों का हाल भगवान भरोसे ही दिखाई। इस दरमियान आप नागरिकों को बाहर निकलकर आंदोलन करने की आवश्यकता दिखाई दे रही है ताकि आने वाले दिनों में, गर्मी के दिनों में एमएससीबी अपने आप को संभाल सके और इन डिपो का पहले से ही उपाय योजना करे, ऐसी घटनाएं ना हो, इसकी तुरंत जानकारी लेते हुए वहां पर उसके कार्रवाई की जाए, ऐसी मांग की जा रही है। न्यूज़ आपको किस तरह दिखाई दे रहा है, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही इस हमारे जो न्यूज़ है आपको किस तरह दिखाई दे रहा है, इसके लिए लाइक और शेयर करना ज़रूरी है ताकि हम आपको बेहतर से बेहतर हमारे न्यूज़ आप तक पहुंचा सके। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.